काव्य ओवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आलेलो आहोत पालीमध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो, बल्लाळेश्वरचे दर्शन करणार आहोत आज। तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे। 50 रुपये पे पार्किंग देऊन गाडी एकदम सेफ म्हणजे लावून ठेवलेली आहे। हां, येईल आता इथे चावलेली। चला, हिला ओवीला आमच्या उसाचा रस हवाय, त्यामुळे उसाचा रस पितो पहिले। चला ज्यूस घेऊया, उसाचा ज्यूस। काकी हा उसाचा रस काढत आहेत। तर उसाचा रस काढायला काही पुरुषच हवे असं काही नाही, स्त्रिया सुद्धा खूप छान पद्धतीने करू शकतात। हे ह्या प्रमाणात दाखवून दिलेलं आहे त्यांनी। तर हे उसाचा रस आम्ही प्यायलो आणि मग आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडे। मंदिराकडे जाताना खूपच ऊन लागला, कारण की इतकं तापलं होता रस्ता की प्रमाणाच्या बाहेर। त्यामुळे आम्ही धावतच निघालेलो आहोत मंदिराकडे, कारण ओवी सुद्धा बरोबर आहे। ओवीला ऊन नको लागायला किंवा पाय भाजायला नको, कारण चप्पल काढायला पुढे आहेच, पण खूपच तापलं होतं। पावसाळा जरी सुरू असला तरी सुद्धा उन्हाचा तापमान खूपच वाढलेलं होतं, त्यामुळे इथे जाताना खूप ऊन लागलं आम्हाला। आणि आता इथे जाता जाता बरीच दुकानं लागली आम्हाला। दुकानं म्हणजे तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू मिळू शकतात, पूजेच्या वस्तू मिळू शकतात, छान असं गणपती बाप्पा मिळू शकतात। गणपती बाप्पा छोटे गणपती बाप्पाचं, त्याचबरोबर चौरंग छोटेसे, माळा म्हणजे किंवा कंठी, परत प्रसाद। त्याच्यानंतर तुम्हाला इथे जे आमच्या पेंडचेच म्हणजे जे सर्व प्रसिद्ध आहेत ते पोह्याचे पापड सुद्धा इथे तुम्हाला मिळतील, आणि बऱ्याच खाऊच्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील। तर असे दुकानं पास करत आम्ही पुढे निघालो आहोत। ओवी आम्हाला तिथे खेळणी घेण्यासाठी हट्ट करत होती, पण खेळणी न घेता आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडे। तर मंदिराकडे जात असताना तिथे चपलांचा स्टँड होता। त्या चपलांच्या स्टँड फ्रीमध्ये तिथे चप्पल आपण ठेवू शकतो। त्या चपलांच्या स्टँडमध्ये आम्ही इथे चप्पल काढले, आणि इथे पहिले जेव्हा गणपती बाप्पाच्या म्हणजे बल्लाळेश्वर मंदिरामध्ये दर्शन करायला जायच्या अगोदर ह्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन करायचं असतं। तर ओवी नमस्कार करत निघालेली आहे, पण इथे सुद्धा आपल्याला आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढण्याची परमिशन नाहीये, त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला मी आतमधलं पूर्ण असं मंदिरामधलं दाखवता येत नाहीये मला। तर आता मंदिरातनं आम्ही बाहेर निघताना इथे गणपती बाप्पाला घेतलेला आहे मस्त असा हार दुर्वांचा, आणि आम्ही धावत परत निघालेला आहोत मंदिराकडे। कारण की काय आहे, पायाला खूप चटके लागत होते। आता तर चप्पल आम्ही काढली होती, त्यामुळे आम्ही धावतच निघालो होतो मंदिराकडे। तर मस्त असं गणपती बाप्पाचं दर्शन आज करायचं आहे, सॅटर्डे आहे। बऱ्याच भाविकांची गर्दी होती इथे, तरी सुद्धा मस्त असं दर्शन झालेलं होतं। तर तुम्ही पुढे जाऊन नक्की हा ब्लॉग पहा, कशा पद्धतीने गणपती बाप्पाचं दर्शन होतंय। मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत, पण आतमध्ये मंदिरातलं तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण की आतमध्ये फोटो काढण्याची एंट्री नाहीये आणि म्हणजे परमिशन नाहीये। त्यामुळे आतमध्ये मंदिरामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ मिळू शकत नाही, त्यामुळे बाहेरचाच व्हिडिओ तुम्हाला मी दाखवू शकते। पप्पा कुठे गेले? पप्पा बसायचं, बाप्पा करायचा, बाप्पा करायचा। नंतर बसे, नंतर
मंदिरामध्ये दर्शन करून झाल्यानंतर आम्ही बाहेर बसलो होतो, म्हणजे तिथे खूप शांतता अशी वाटत होती मंदिराच्या बाहेर. आणि तुम्हाला बाहेरचं जेवण दाखवू शकते. खूप सुंदर असं मंदिर, पुरातन मंदिर आहे हे खूप. तर असं गणपती बाप्पाचं मंदिर आणि बाहेरची जी घंटा आहे ती सर्वात मोठी घंटा आहे इथे. आणि शेजारीच एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये पहा किती मोठे मोठे कासव सुद्धा इथे आहेत. ही घंटा मोठी सर्वात जी, आणि त्याच्या शेजारी आहे हा कुंड. ह्या कुंडामध्ये म्हणजे कासव सुद्धा आहेत, ते सुद्धा इथे येऊन प्रसन्न होत असतील गणपती बाप्पाच्या जवळ. काय हां हां बघूया चला. काय हो हो मस्त मस्त प्रसाद लाडू खोबऱ्याची. तर आता गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर इथे महाप्रसादासाठी कुपन घेत आहोत. 30 रुपये भरून साधारणतः कुपन घ्यायचे आहेत. जेवण अतिशय सुंदर, म्हणजे महाप्रसाद तर अतिशय सुंदर असतो इथे. तर इथे कुपन मिळतात, ते कुपन आम्ही घेऊन निघालो आहोत महाप्रसाद घेण्यासाठी. तर आम्ही चौघांसाठी 120 रुपये भरलेले आहेत आणि कुपन घेतलेले आहेत. तर तुम्हाला इथे कुपन, त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचे इथे तुम्हाला जर का गणपती बाप्पाचं अभिषेक घालायचा असेल त्याचे सुद्धा इथे तुम्ही हे देऊन अभिषेक घातला जातो. महाप्रसाद सुद्धा मिळू शकतो. पुढे तुम्हाला त्याच्यात प्रसादाचे जे लाडू असतात ते सुद्धा मिळू शकतात. तर अशा पद्धतीने आम्ही घेऊन निघालेलो आहोत महाप्रसाद घ्यायला. स्टँडवरती चप्पल तिथेच ठेवून आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी राईट साईडला एक मोठं अशी बिल्डिंग सारखं आहे, ते जिथे महाप्रसाद मिळतं तिथे आम्ही निघालेलो आहोत. इथे तुम्हाला लिहिलेलं दिसेल प्रसादासाठी जे प्रसादालय म्हणून, तर तिथे निघालेलो आहोत. तर वरती जिन्याने चढल्यानंतर खूप मोठं असं तिथे बसण्यासाठी जागा आहे आणि प्रशस्त अशी जागा आहे. त्याचप्रमाणे टेबल्स आहेत, तिथे बसून आपल्याला इथे जेवणाचा आस्वाद घेता येतो, म्हणजे महाप्रसादाचा आस्वाद घेता येतो. फक्त लाईनीमध्ये उभं राहायचं आणि आपलं कुपन आपल्याबरोबर ठेवायचं. तर अशा पद्धतीने इथे कुपन आम्ही घेऊन महाप्रसाद घेत आहोत. तर महाप्रसादामध्ये मस्त असं जेवण, भात असते, चपाती असते म्हणजे पोळी किंवा लाडू एखादं, त्याचबरोबर आमटी असते, कुठल्या तरी प्रकारची कडधान्याची भाजी असते सुकी. तर अशा पद्धतीचं सुंदर असं जेवण, ते लोणचं. तर हे आजचं होतं चवळीची भाजी, नंतर भात, चपाती, लोणचं, आमटी. इथे महाप्रसादासाठी आलेलो आहोत. अगदी 30 रुपयाच्या कुपनमध्ये महाप्रसाद इथे होतो. तर बरीच भाविक मंडळी इथे महाप्रसादासाठी आलेले आहेत. तर ओवी, काव्य, मी आणि हे असे कुपन घेतलेले आहेत आम्ही, आणि आता महाप्रसाद करत आहोत. निघालेलो आहोत आता आम्ही महाप्रसाद करून निघालेलो आहोत बाहेर घरी जाण्यासाठी. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आपल्याकडे चांगलं मिळतं.
चप्पल घाले. बाप्पाचं दर्शन आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. तर बाय बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटूया असेच.